मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन आता घरी चाललेले असतात। तेव्हा आता सायली अर्जुनला म्हणते की मला तर विश्वासच बसत नाही की विलासच्या मृत्यूनंतर काही वेळाने पोलिसांच्या मोबाईलवर मेसेज गेला। त्यावेळी अर्जुन म्हणतो, यस, कुठल्याही केसमध्ये 100% गोष्टी कधीही समोर येत नाहीत आणि आपण जेवढं हार्डवर्क करू ना तेवढ्या लिंक्स लागत जातात। त्यावेळी सायली म्हणते, हे तर तुमच्या मेहनतीचंच तर फळ आहे। मग अर्जुन म्हणतो, शिवाय आपली बाजू सुद्धा खरी आहे। आता दामिनी देशमुखला जे करायचंय ना ते करू देत, परंतु जिंकणार तर फक्त आपणच। मग सायली हसूनच हो असं म्हणते। इकडे आता अश्विन हा घरी आलेला असतो आणि कल्पना सुद्धा त्याच्यासोबत हॉलमध्ये बसलेली असते आणि विमल सुद्धा तेथेच असते। विमल म्हणते, अश्विन दादा, तुम्ही एकदा कॉल करून बघताय का? तेव्हा तो हो असं म्हणून लगेचच प्रियाला कॉल करतो, परंतु प्रिया काही कॉल रिसीव करत नसते। ते पाहून अश्विनला खूप टेन्शन येतं। कल्पना सुद्धा जरा टेन्शनमध्येच आलेली असते। मग त्यावेळी अश्विन म्हणतो, एरवी ठीक होतं ग मम्मा, परंतु आता तिची तब्येत ठीक नसते आजकाल। अगं, तिला ट्रॉमामुळे ना कधीही मळमळल्यासारखं होतं, त्याचबरोबर चक्कर सुद्धा येते आणि म्हणूनच मला जरा टेन्शन येतं रे। त्यावरती कल्पना म्हणते, हो रे, आणि म्हणूनच ती कुठे आहे हे आपल्याला कळायलाच हवं ना। पण हल्ली ती एवढी बेजबाबदारपणा का करते मला कळतच नाही, असा कल्पनाच्या मनात प्रश्न येतो। त्यानंतर अश्विन पुन्हा पुन्हा कॉल करतो। तेव्हा आता लगेचच तो म्हणतो, मम्मा, ती कॉलच बघत नाहीये, रिसीवच करत नाहीये, असं म्हणून तो फोन खाली ठेवतो आणि म्हणतो, कुणी इतक्यांदा फोन करत असेल तर बघावं ना ॲटलिस्ट, असं म्हणून तो जरा चिडतो। तर कल्पनालाच आता टेन्शन येतं। मग त्यावेळी लगेचच ती देवी आईकडे प्रार्थना करत तन्वी सुखरूप असू दे असं म्हणते। दुसरीकडे महिपत आणि प्रिया हे दोघेही दामिनीच्या ऑफिस बाहेर आलेले असतात आणि मग आल्यानंतर आता महिपत प्रियाला धमकावू लागतो, म्हणजे तिला ताकीदच देतो की हे बघ, इथून पुढे जर दामिनीने फोन केला आणि तू जर तुझ्या घरी जेवत असशील तर तसंच ताटावरनं उठायचं आणि थेट दामिनीच्या ऑफिसमध्ये यायचं आणि मग नंतर हात धुवायचा आणि तिने विचारलेल्या सर्व प्रश्नांची अगदी खरी उत्तरं सुद्धा द्यायची, आणि जर तुझ्यामुळे साक्षी अडचणीत आली ना तर मग बघ, असं म्हणून तो तिला धमकीच देतो। प्रिया म्हणते, आता मी कोऑपरेट करतेय ना, मग कशाला उगीच मला धमक्या देताय? त्या दामिनीला सगळं काही खरं खरं सांगितलंय, आता ते प्रकरण उगीच माझ्यावर शेकायला नको। त्यावेळी महिपत म्हणतो, तुझ्यावर फक्त एकच गोष्ट शेकू शकते, ते म्हणजे तुझा तो माज। आता त्याची सुरनळी करायची आणि ती भिंतीवर टांगून ठेवायची। तेव्हा प्रिया वैतागूनच म्हणते, मी माज करत नाहीये, तुम्ही उठसूट कधीही कॉल करता, कधीही उठसूट म्हणता की उठ आणि ये निघून, असं कुठे असतं का? हे सगळं मी कसं मॅनेज करायचं सांगा बरं तुम्ही अण्णा सर। अहो, त्या दोन मूर्ख बायका आहेत ना, सतत आपल्या मागे पुढे करत असतात माझ्या, आणि त्यात ती अतिहुशार सायली, ती तर अगदी माझ्या मागावरच आहे, आणि या सगळ्यांपासून लपवून मी हे सगळं कसं करायचं? त्यावेळी महिपत म्हणतो, भारी प्रश्न पडतात ग तुला, पण जास्त शायनिंग अजिबात मारायची नाही, आम्ही सांगू ते करायचं म्हणजे करायचंच, असं म्हणून तो प्रियाला धमकीच देतो। इकडे अर्जुन आणि सायली आता गाडीतून घरी चाललेले असतात, गप्पा मारत हसत असतात। तर इकडे महिपत अजूनही प्रियाला सूचना देत असतो, त्यामुळे प्रिया आता वैतागलेली असते, कारण तिला घरी सुद्धा जायचं असतं। तर इकडे आता अर्जुन आणि सायलीच्या चांगल्याच गप्पा आता रंगत आलेल्या असतात। मग काही वेळानंतर ते थोडे पुढे गेल्यावर लगेचच सायलीला आता तेथे प्रिया दिसते, त्यामुळे सायलीला आता धक्काच बसतो आणि ती अर्जुनला लगेचच म्हणते, 1 मिनिट थांबा, गाडी थांबवा। तेव्हा अर्जुन लगेचच घाबरतो आणि विचारतो, काय झालं अचानक? तेव्हा आता सायली लगेचच हात करून दाखवते, पहा समोर कोण आहे तिथे, महिपत आणि प्रिया हे दोघेही आहेत। तेव्हा अर्जुन त्यांच्याकडे पाहतो आणि खरंच त्याला जबरदस्त धक्का बसतो। त्यावेळी आता अर्जुन म्हणतो की हे पहा, तिथे दामिनीचं ऑफिस आहे, तिच्या ऑफिस बाहेर हे दोघे नक्की काय करत असतील, किती नीच आहे ही मुलगी, समजलं तुम्हाला? त्यावेळी आता अर्जुन हा खूप चिडलेला असतो आणि सायली सुद्धा। पुढे अर्जुन म्हणतो की हे पहा, आपल्याला अगोदरच माहीत होतं की प्रिया महिपतला भेटते म्हणून, आणि अगदी ओपनली भेटते, काही वाटत सुद्धा नाही तिला। आता प्रिया म्हणूच शकत नाही की महिपतला भेटत नाही म्हणून, असं म्हणून अर्जुन आता खूपच चिडतो। त्यावेळी सायली लगेचच म्हणते की मी ना आत्ताच जाते आणि तिला जाबच विचारते, असं म्हणून ती आता सीट बेल्ट काढतच असते। तेव्हा अर्जुन म्हणतो, काय
आत्ता नाही हां. तेव्हा सायली विचारते, मग तिला आता असंच सोडून द्यायचं का? तिच्या विरोधात काहीच बोलायचं नाही का? मग आता अर्जुन म्हणतो की आत्ता आपण काहीच करायचं नाही आहे. जर तुम्ही आत्ता तिला जाब विचारायला गेलात ना, नेहमीसारखी उडवाउडवीची उत्तरं देऊन ती आपल्यालाच खोटं पाडेल. मग आता तुम्ही जरा थांबा, असं म्हणून अर्जुन मोबाईल काढतो आणि अगदी झूम करून प्रिया आणि महिपतचा फोटो काढतो. आता सायली खुश होते. मग अर्जुन म्हणतो, पाहून सर्वांना समजेल की प्रिया ही खोटं बोलत आहे. त्यानंतर आता अर्जुन हा सायलीला म्हणतो की हळूच आपण आता जाऊयात. त्यावेळी सायली हो असं म्हणते. दुसरीकडे प्रिया आता लगेचच महिपतला विचारते, काय हो, आता दामिनीच्या असिस्टंटने मी जे काही सांगितलंय ते सगळं लिहून घेतलंय ना? हा महिपत म्हणतो, हो लिहून तर घेतलंय त्यांनी. त्यावेळी प्रिया म्हणते, मग आता मी इथे येऊन पुन्हा काय करू सांगा बरं. असं म्हणून तिचं लक्ष मागे जातं तर तिला आता अर्जुनची गाडी दिसते. तेव्हा इकडे आता प्रिया म्हणते, अर्जुनची गाडी आली. तेव्हा महिपतला लवकर काही समजत नाही. प्रिया आता डोक्यावर ओढणी घेते आणि आपला चेहरा लपवते. त्यावेळी महिपत म्हणतो, अगं तुला काय वेडबीड लागलं की काय, की वेडाचे झटके येत आहेत, काय करतेय तू असं? मग आता ती पुन्हा म्हणते, अहो अर्जुनची गाडी, कळतं की नाही काही? प्रिया आता खूपच घाबरते आणि लगेचच त्या गेटच्या आतमध्ये लपायला जाते. तर महिपत आता तेथेच मोबाईलमध्ये बघत बसतो. तेव्हा अर्जुन आणि सायली महिपतला क्रॉस करून तेथून निघून जातात आणि त्याच्याकडे हळूच पाहत गालात हसतात. प्रियाची उडालेली धांदल पाहून आणि महिपतले लपवलेला चेहरा पाहून आता अर्जुन सायली मात्र हसतात आणि आपले पुढे निघून जातात. ते पुढे निघून गेल्यानंतर लगेचच आता प्रिया बाहेर येते आणि विचारते, अर्जुनचीच गाडी होती ना ती? तेव्हा तो म्हणतो, हो अर्जुनचीच गाडी होती, पण तू कसं ओळखलं ग लगेचच? प्रिया रागात म्हणती, हो आता ती माझ्या घरची गाडी आहे ना, म्हटल्यावर ओळखणार नाही का? त्यावेळी महिपत म्हणतो, हो बरोबर आहे ग, पण हा अर्जुन आहे ना कधी कुठे सुद्धा उगवतो ग. त्यावेळी प्रिया म्हणते, नाही तर काय, पण आता मरू देत तिकडे, मला महिपतांना आता घरी जावं लागेल, मी जाऊ का आता? तेव्हा आता महिपत हो असं म्हणतो. प्रिया लगेचच घाईत घरी जायला निघते. तर आता महिपत लगेचच गण्याला कॉल करून गाडी आणायला सांगतो. तर दुसरीकडे अश्विन दारातच उभा असतो, सारखा प्रियाला फोन करत असतो. खूपच तो काळजीत असतो. तेव्हा कल्पनासुद्धा प्रतापला म्हणते, अहो खूपच वेळ झालाय हो, म्हणजे कुठे गेली असेल ना तन्वी, अंदाजच लागत नाहीये. पहा ना, आता मलाच भीती वाटायला लागली. तेव्हा अश्विनसुद्धा वैतागून जरा चिडूनच म्हणतो की मी तिच्या सर्व फ्रेंड्सला कॉल केलाय, परंतु ती कुठेच नाही आहे अहो डॅड. मग आता प्रताप म्हणतो, अश्विन हे बघ, आता ती घरी आली ना, तिला अगोदर बजावून सांग ती कुठे जाते, कुणाला भेटायला जाते आणि किती वेळात पुन्हा येणार आहे हे आपल्या घरी सांगायचं म्हणून, म्हणजे दुसरा माणूस काळजी करत नाही. अरे फक्त एका मेसेजचा प्रश्न आहे रे, नाहीतर तो मोबाईल तुमच्या हातात असून काय उपयोग, सांग बरं अश्विन. तेवढ्यातच आता अर्जुन आणि सायली हे दोघेही घरी येतात आणि घरातील सर्वांचे असे पडलेले चेहरे पाहतात. अश्विन दारातच उभा असल्यामुळे अर्जुन विचारतो, काय झालं, काही टेन्शन आहे का? मग आता कुणी काहीच बोलत नाही. ते पाहून सायली म्हणते, अश्विन भाऊजी अहो बोला ना, तुम्ही खूप काळजीत दिसताय ना, म्हणून मी विचारते. प्रताप लगेचच सांगू लागतो, अगं तन्वी ना रविराजच्या घरून कधीच निघालीये, पण अजूनही इकडे घरी आली नाही, कुठे गेली काय माहीत, आणि कॉलसुद्धा घेत नाहीये. तेव्हा अर्जुन सायलीला लगेचच क्लिक होतं की प्रिया नाहीये, म्हणून सगळेजण काळजीत आहेत. त्यावेळी सायली पटकन आता काळजीपोटीच सांगते, अहो ती तर. मग अर्जुन लगेचच इशारा करून सायलीला अडवत म्हणतो की अजिबात सांगायचं नाही. मग कल्पना आणि प्रताप तिच्याकडे बघतच राहतात. त्यानंतर अर्जुन लगेचच विचारतो, अश्विन अरे तुझी बायको कुठे जाते हे तुला सांगून जात नाही का? तुला नक्की सांगून जाते ना ती कुठे जाताने की नाही? मग अश्विन जरा चिडूनच म्हणतो, दादा उगीच तू आता तिच्याबद्दल उलट सुलट बोलू नकोस हा, खरंच मी खूप स्ट्रेसमध्ये आहे आणि मला ना माझा राग आता कंट्रोल करता येत नाहीये, त्यामुळे मी रिक्वेस्ट करतोय तुला, प्लीज तू शांत राहा. तेव्हा अर्जुन हो असं म्हणतो. तर कल्पना म्हणते, अश्विन जाऊ देत ना बाळा, तू याच्याकडे नको रे लक्ष देऊ. आता तन्वीला एकदा फोन करून बघ, कारण संध्याकाळ झालीये, अजूनही कुठे आहे तपास नाही. आता माझं काही लक्ष लागत नाही, बघ बरं बाळा, कर फोन. त्यावेळी आता अश्विन कॉल करत असतो पण ती रिसिव्हच करत नसते. त्यावेळी तो काळजीने म्हणतो, मम्मा मेन रोडपर्यंत मी जाऊन बघतो, मला आता खूप काळजी वाटायला लागली आहे. तेव्हा अर्जुनला आता धक्काच बसतो की अश्विन किती काळजी करतोय त्या प्रियाची आणि ती किती खोटेपणा करते.
त्यावेळी प्रताप म्हणतो, थांब बाळा, मी सुद्धा येतो तुझ्याबरोबर, एकटा नको जाऊस. त्यावेळी अर्जुन म्हणतो, थांबा डॅड, अश्विन तुम्ही कुठेही जाऊ नका. अहो तन्वी सेफ आहे आणि ती लवकरात लवकर घरी सुद्धा येईल, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, असं अर्जुन म्हणत असतो. त्यावेळी अश्विन काही ऐकायचं नाव घेत नाही. तो म्हणतो, चला डॅड, पुढच्या 1 तासामध्ये जर तन्वी नाही सापडली ना आपल्याला, तर आपण लगेचच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट करूयात. तेवढ्यातच प्रिया आता तेथे येते आणि मग सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात. तेव्हा प्रिया आता घाबरते आणि लगेचच विचारते, तुम्ही सगळेजण माझ्याकडे असं का बघताय? तेव्हा लगेचच अश्विन म्हणतो, अगं कुठे होतीस, कुठे तू? तेव्हा अर्जुन लगेचच प्रियाकडे पाहतो. आता प्रिया खोटी बोलणार हे त्याला माहीत असतं. मग लगेचच त्याला आठवतं की कशी तोंड लपवून आपला चेहरा झाकून ती लगेचच तिकडे गेटच्या आतमध्ये पळाली होती. मग हे सगळं आठवल्यानंतर ते दोघे एकमेकांकडे बघतच राहतात. प्रिया आता अश्विनला काय कारण सांगावं मनात विचार करत असते. त्याच वेळी आता कल्पना म्हणते, तन्वी अगं किती उशीर केलास तू? अगं आम्हाला तुझी किती काळजी वाटत होती, तुला असं सुखरूप पाहून माझा जीव आत्ताशी भांड्यात पडला. तेव्हा प्रिया मनातच विचार करते, बरं झालं अर्जुन सायलीने म्हणजे मला पाहिलं नाहीये. मला तर वाटलं होतं की त्यांनी मला पाहिलं असेल महिपत बरोबर आणि लगेचच घरी येऊन चुगलीसुद्धा केली असेल. तर प्रताप लगेचच जा विचारतो, रविराजकडनं तू घरी यायला निघाली होतीस ना तन्वी, मग मध्येच कुठे गेलीस? त्यावेळी खोटं सांगत प्रिया म्हणते की बाबा, अहो मी ना मैत्रिणीकडे गेले होते, त्याच्यासाठी नवीन आउटफिट डिझाईन करण्यामध्ये एवढी मी रमले ना, ही वेळ गेला हे माझंच मला समजलं नाही. तेव्हा आता अर्जुन सायली एकमेकांकडे पाहून हसतात, कारण त्यांना माहीत असतं की प्रिया कुठे होती. अश्विन विचारतो, तुझी ही इंटर्नशिप करणारी मैत्रीण म्हणजे निशा ना? त्यावेळी प्रिया हसतच म्हणते, हो, मी तुला सांगितलं होतं ना अश्विन तिच्याबद्दल. तेव्हा अश्विन आता रागातच म्हणतो, मी तिला सुद्धा कॉल केला होता, कारण रविराज काकाने नंबर दिला होता तिचा. पण तुला सांगू का तन्वी, निशा म्हणाली की गेल्या काही दिवसांपासून तुमच्या दोघींचं बोलणंच झालं नाही. आता हे ऐकून प्रिया खूपच घाबरते. तेव्हा अर्जुनला माहीत असतं प्रिया खोटं बोलतीये, म्हणून तो हसतो. सायली रागातच प्रियाकडे बघते, कारण ही घरच्यांची खूप फसवणूक करते हे तिला माहीत असतं. त्यानंतर प्रताप लगेचच विचारतो की हे काय आहे तन्वी? अगं तुझ्या घरी येण्या जाण्याच्या वेळांवर अजिबातच बंधन नाहीये आणि इथून पुढे असं नाही चालणार. त्यावेळी अर्जुन म्हणतो, मला वाटते डॅड, तन्वीना कोणत्या तरी दुसऱ्याच बेस्ट फ्रेंडला भेटायला गेली आणि म्हणूनच तिला असं खोटं बोलावं लागते. त्यावेळी सायली म्हणते, आपल्या कुटुंबाच्या भोळेपणाचा किती गैरफायदा घेणार आहेस ग प्रिया तू, किती निर्लज्जपणा करणार आहेस. तेव्हा प्रिया आता म्हणते, 1 मिनिट, मी ना फक्त माझ्या नवऱ्याला आणि माझ्या सासू सासऱ्यांना ॲन्सरेबल आहे. त्यावेळी आता लगेचच अर्जुन म्हणतो, नाही नाही, आम्ही का जाब विचारू तुला, पण मला एक सांग, तू तर रेग्युलर कॉलेजला जात नाहीये, मग जेव्हा तू घराबाहेर पडते ना तेव्हा तू कुठे कुठे जाते ना, एवढंच विचारलंय मी. तेव्हा अर्जुनच्या या प्रश्नावर सर्वजण विचार करतात की खरंच तन्वी जेव्हा बाहेर जाते ती कॉलेजला तर जात नाही, मग नक्की कुठे जात असेल. तेव्हा प्रिया म्हणते, मी तर माहेरी जाते आणि कधी कधी देवळात सुद्धा जाते किंवा मैत्रिणीच्या घरी सुद्धा जात असते. त्यावेळी अर्जुन म्हणतो की बस फक्त 3च ठिकाणी जाते का, की अजून काही ऑप्शन आहेत तुझ्याकडे? त्यावेळी आता लगेचच प्रिया मनात विचार करते, मी महिपतला भेटले हे त्याला कळलंय की काय? बापरे, कळू दे, कळालं तर, पण मी ना मान्यच करणार नाही. या बिंडूक सुभेदारांना कसं घोळात घ्यायचं ना हे मला तर बरोबर माहीत आहे. त्यावेळी प्रताप विचारतो, अर्जुन पण तू हे प्रश्न का विचारतोस रे? तेव्हा अर्जुन म्हणतो, कारण मला माहितीये ती नक्की कुठे गेली होती. तेव्हा अश्विन विचारतो, नक्की कुठे गेली होती? मग अर्जुन म्हणतो, तिच्या बेस्ट फ्रेंडला भेटायला, महिपत शिखरेला भेटायला. असं म्हटल्याबरोबरच घरातील सर्वांना प्रचंड धक्का बसतो. तर प्रियाला समजतं की अर्जुन सायलीने मला तेथे पाहिलं होतं. त्यावेळी प्रिया धक्क्यानेच म्हणते की काय? अरे, सर्वांसमोर मला वाईट ठरवायचं म्हणून काही पण आरोप करतोस का अर्जुन माझ्यावर तू? अरे, महिपत तर आपल्या घराचा शत्रू आहे, मग मी त्याला का भेटेन? तेव्हा याचं उत्तर सुद्धा तूच देऊ शकतेस प्रिया, असं सायली म्हणते आणि प्रियाचं तोंडच गप्प करते. तेव्हा अश्विन म्हणतो, नाही नाही, शक्यच नाही, असं म्हणून तो प्रियावर अतिविश्वास दाखवतो आणि तन्वी हे असं काही करणारच नाही असं म्हणतो. कारण त्या दिवशी तन्वी महिपत बरोबर कशी वागत होती ना हे आपण सगळ्यांनी बघितलंय दादा. तेव्हा अर्जुन लगेचच खिशातून मोबाईल काढतो. मग त्यावेळी आता लगेचच अश्विन म्हणतो, तन्वी ना त्या माणसाचा प्रचंड तिरस्कार सुद्धा करते.
तेव्हा अर्जुन सर्वांना लगेचच मोबाईलमधील त्या दोघांचा फोटो दाखवतो आणि म्हणतो, मग या फोटोमध्ये सुद्धा तन्वी महिपतचा तिरस्कारच करतीये का? आता असं म्हणून तो सर्वांना सत्य परिस्थितीची जाणीव करून देतो. तेव्हा त्या दोघांचा असा एकत्र फोटो पाहून सर्वांना जबरदस्त धक्का बसलेला असतो. त्यावेळी अर्जुन लगेचच म्हणतो, देवळात जाणं, फ्रेंडला भेटायला जाणं, माहेरी जाणं, यापैकी हे काय आहे तन्वी? असं आता लगेचच अर्जुन प्रियाला विचारतो. सर्वजण प्रियाकडे जरा रागात आणि संशयित नजरेने पाहतात. तेव्हा प्रिया आता काहीच बोलत नाही, नुसती घरच्यांकडे पाहते. मग आता ती जरा घाबरलेलीच असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, तर बरोबरच आहे, कारण या फोटोमध्ये ना तू क्लिअरली तुझ्या फ्रेंडलाच भेटली आहेस. युअर न्यू बेस्ट फ्रेंड, हो की नाही? असं म्हणून प्रियाला तो खूपच घाबरवतो आणि जरा रागातच तो तिच्याकडे बघतो. मग त्यावेळी आता प्रियाला काय उत्तर द्यावं कळत नाही. तेव्हा लगेचच आता अश्विन हा प्रियाला विचारणार असतो. तेवढ्यातच प्रताप म्हणतो, हा फोटो कधीचा आहे अर्जुन? त्यावेळी अर्जुन म्हणतो, अहो डॅड, आत्ताचा आहे, थोड्या वेळापूर्वीचा आहे, जेव्हा तन्वी तिच्या बेस्ट फ्रेंडला निशाबरोबर इंटर्नशिपसाठी तिला मदत करत होती ना, तेव्हाचा हा फोटो असल्याचं अर्जुन हसतच सांगतो. मग त्यानंतर तो आता लगेचच प्रियाला विचारतो, दिसत नसेल ना तुम्हाला क्लिअरली? असं म्हणून तो प्रिया अश्विनजवळ जातो आणि लगेचच तिच्या डोळ्यासमोर मोबाईल पकडत तिला तो फोटो दाखवत म्हणतो, बघ, सेमच ड्रेस आहे ना आणि सेम पर्ससुद्धा आहे, बरोबर ना? प्रिया आता घाबरी होते आणि तिला घामच फुटतो. त्यानंतर आता अर्जुन लगेचच त्याच्या डॅड आणि मम्माला तो फोटो दाखवतो. मग आता अर्जुन हसतो आणि मम्माला म्हणतो की बघ मम्मा, तुझी लाडकी सून. तेव्हा लगेचच आता अश्विन रागात विचारतो, तन्वी, हा सगळा नक्की काय प्रकार आहे? तू आज खरंच महिपतला भेटायला गेली होतीस का? त्यावेळी सायली म्हणते, अगं प्रिया, आता तरी खरं सांग ना, कारण आम्ही दोघांनी सुद्धा तुला महिपत बरोबर बोलताना बघितलंय. त्यामुळे तू कबूल कर की तू त्याला भेटली आणि त्याच्याबरोबर गप्पा मारत होती आणि आता इथे येऊन खोटं बोलती येते. तेव्हा प्रियाला आता ते सगळं बोलणं आठवत असतं. मग त्यानंतर आता काय उत्तर द्यावं तिला समजत नसतं. कल्पना आता लगेचच म्हणते, तन्वी, मला ना तुझ्याकडूनच ऐकायचंय फक्त, हा सगळा काय प्रकार आहे? तेव्हा अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतच राहतात. त्यानंतर प्रिया काहीच बोलत नाही हे पाहताच अश्विन जोरातच ओरडतो, उत्तर दे तन्वी. तेव्हा प्रिया अजूनच घाबरते. त्यावेळी प्रिया लगेचच म्हणते, हो, मी आज महिपत शिखरेला भेटायला गेले होते. आणि हे ऐकून सर्वांना जाता धक्का बसतो. तर अर्जुन सायली एकमेकांकडे पाहत हसत असतात, कारण प्रियाने आता बरोबर कबूल केलेलं असतं. तेव्हा अश्विन मोठ्याने जाता विचारू लागतो, का ग, का भेटलीस का तू त्याला? मग प्रताप पण विचारतो, अगं आमच्याशी खोटं का बोललीस? जर तू त्याला भेटायला गेली होती मग तसं सांगायचं ना आम्हाला, काय काम होतं तुझं त्याच्याकडे? मग आता प्रिया लगेचच साळसूतपणाचं आव्हान आणते आणि मी खरं तरी कसं बोलणार बाबा, कारण मी महिपतला भेटलेलं तुम्हाला आवडणार नाही आणि हे मला चांगलंच माहीत आहे. तेव्हा अश्विन लगेचच विचारतो, पण अगं तू का गेलीसच का तू? तेव्हा अर्जुन आता लगेचच म्हणतो, प्लीज आता चक्कर येऊन पडू नकोस हा, आणि उगीच जोराजोरात रडू सुद्धा नकोस, कारण तू जेव्हा पकडली जातेस ना आणि त्यातलं जे काही करतेस ना त्यातलं आत्ता तर काही करूच नकोस. नो ड्रामा प्लीज, असं म्हणून अर्जुन तिला खडसावतोच. तेव्हा प्रिया रागातच विचारते, काय रे, तू मला काही बोलूच देणार नाहीये का? की फक्त आरोपच करणार आहेस तू माझ्यावर, आणि मी चांगल्या मनाने काही करायला गेले तर तू त्यामध्ये संशयच घेणार आहेस का? तेव्हा अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतात, कारण ही लागली नाटकं करायला हे त्या दोघांना स्पष्टपणे माहीत असतं. त्यावेळी अश्विन रागातच अर्जुनकडे बघतो. प्रियाला म्हणतो, तन्वी, तू फक्त आणि फक्त मला ॲन्सरेबल आहेस. आज एक्झॅक्टली काय काय घडलं ना ते सगळं काही मला एक्सप्लेन कर. मग आता सर्वजण प्रियाकडे पाहत राहतात, कारण प्रिया आता काय बोलते याकडेच सगळ्यांचं आता लक्ष असतं. मग आता अर्जुन हा प्रियाकडे पाहतो, कारण त्याला जाणून घ्यायचं असतं ही कशासाठी भेटली. पण त्याला ही पण गोष्ट माहीत असते की प्रिया आता काहीतरी खोटं सांगणार, नेहमीसारखी घरच्यांना फसवून लगेचच वेळ मारून नेणार. प्रियाला लवकर काय सांगावं आता सुचत नाही. ती आता त्याचाच विचार करत असते. तर अर्जुन अगदी टक लावूनच तिच्याकडे बघत असतो, कारण ही काय सांगते ना त्यालाही ऐकायचंच असतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन ऑफिसला चाललेला असतो. तेव्हा अचानकच त्याचं शर्टचं बटन तुटतं. तेव्हा तो म्हणतो, ओ नो, आता शर्ट ना मला दुसरा घालावा लागेल, बदलावा लागेल आता.
त्यावेळी सायली म्हणते, अहो कशाला, तुमची बायको आहे ना, असं म्हणून लगेचच ती आता शर्टचं बटन व्यवस्थित लावून देते. तेवढ्यातच हवेची आता झुळूक येते. सायलीचे केस आता तिच्या तोंडावर येत असतात. त्यामुळे अर्जुन खूपच प्रेमाने तिच्याकडे पाहतो आणि ते केस असे बाजूला करतो. त्यानंतर सर्वजण नाश्ता करत असतात. प्रिया बाहेर जायला निघते. तेव्हा लगेचच आता कल्पना विचारते, तू कुठे बाहेर निघालीस का? तेव्हा आता प्रिया म्हणते, हो आई, मी बाहेर निघाले आहे, कारण तुझ्या धाकट्या सुनेवर होणारे आरोप काही थांबत नाही आहे ना. त्यामुळे तिला आता लीगल चौकशीला सामोरं जावंच लागणार आहे, ते सुद्धा सायकोलॉजिस्ट समोर. तेव्हा कल्पना रागातच अर्जुनकडे पाहते. मग त्याचवेळी आता अर्जुन म्हणतो, उशीर करू नकोस, नाहीतर तुझ्या विरोधात ना अरेस्ट वॉरंटसुद्धा निघू शकतं. मग प्रिया रागातच त्याच्याकडे पाहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.